नमस्कार. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 135वी जयंती आहे. आत्ताच दोन्ही मुलींनी फार छान त्यांच्याबद्दल सांगितलं. खऱ्या अर्थानं या देशाला एक नवीन दिशा देण्याचं काम म्हणजे अगदी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना करण्यापासून ते या देशाचं पाण्याचं धोरण असेल किंवा जी मोठमोठी धरणं बघतोय आपण ती स्थापन करण्याचं त्याच्यामागचं जे ब्रेन होतं ते खरं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. विशेष म्हणजे आमच्यासारख्या वकिलांसाठी ते पहिले कायदा मंत्री म्हणजे कानून मंत्री या देशाचे होते. आज प्रत्येक कोर्टात गेला, प्रत्येक न्यायालयात गेला, त्यांच्या नावाने त्यांच्या फोटोने विविध उपक्रम चालू आहेत. आणि मला विशेष बाब सांगायची आहे की आत्ताच या महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच वकिलांसाठी एक ट्रेनिंग सेंटर सुरू झालं जे तळोजा नवी मुंबई या ठिकाणी आहे. त्याचं नावसुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रशिक्षण केंद्र, जे फक्त वकील झालेत आहेत, वकील म्हणून घडलेले आहेत. फक्त वकिलांचं प्रशिक्षण हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या नावाने फार मोठं केंद्र, साधारणपणे 2 एकरमध्ये ते केंद्र आहे, ते सुरू झालेलं आहे. बाबासाहेब आंबेडकरांबद्दल सांगायचं तर पहिला माणूस ज्याने वाचनासाठी घर बनवलं. त्यांचं जे घर होतं त्याच्यामध्ये वाचनाची एक खोली होती, म्हणजे त्या खोलीमध्ये सगळे ग्रंथसंपदा होती. आत्ताच मी त्यांच्या ऐरोली इथे एक मोठं स्मारक आहे त्यांचं, तिथेही भेट देऊन आलो. आणि त्या स्मारकाच्या वेळी आपल्याला माहिती आहे की लोकमतमध्ये तंबी दुराई म्हणून एक व्यक्तिमत्व आहे, ते लेख लिहितात. त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांचं त्या ठिकाणी विविध पैलूही उघडून सांगितले की कशा स्वरूपाचा त्यांचा संघर्ष होता.